मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराड आणि धनंजय मुंडेंना थेट अंगावर घेणारं नाव म्हणजे सुरेश अण्णा धस. आका हा नवा शब्दप्रयोग महाराष्ट्रात फेमस करून आणि परळीमधलं दहशतीचं वातावरण सर्वांसमोर उघडं पाडून धस यांनी मुंडे अँड कंपनीचा पुरता बाजार उठवला. प्रसार माध्यम असो, मोर्चा असो वा जाहीर सभा असो, सुरेश धस यांची तो प्रत्येक वेळी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड या जोडगोळीवर अक्षरशः धडाडत होती. धस यांनी मुंडेंना अक्षरशः जाम केल्याच्या चर्चा देखील माध्यमांमध्ये सुरू झाल्या होत्या. पण बीडचं पालकमंत्री पद याच अजितदादांकडे आलं आणि पहिल्याच झटक्यात अजितदादांनी सुरेश धसांनाच दणका दिला. सुरेश धस यांना बीड जिल्हा नियोजन समितीचं नामनिर्देशित सदस्य म्हणून आता वगळण्यात आलंय. खर तर सुरेश धस हे आष्टीचे भाजपचे आमदार, मात्र तरीही त्यांना अशा प्रकारे वगळण्यात आल्यानं दादांनी बीडमध्ये राजकीय नियोजन लावलं का अशा चर्चा सध्या जोर धरू लागल्या. धनंजय मुंडेंना नडणाऱ्या सुरेश धस यांचा दादांनी कसा करेक्ट कार्यक्रम केलाय त्याचीच ही कहाणी. हॅलो, मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र. सुरेश धस यांना काय वाटतं त्याच्याशी मला काहीही देणं घेणं नाही. मी महायुतीच्या सरकारमध्ये भाजपच्या बरोबर आहे, त्यामुळे मी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चा करत असतो. त्यांच्याशी चर्चा करून महायुतीचं सरकार पुढे चालावं त्यासाठी आम्ही प्रमुख निर्णय हे घेत असतो. मात्र असं वेगवेगळ्या पक्षातील खालचे कार्यकर्ते बोलायला लागले तर त्याला काही अर्थ राहणार नाही. बीडमध्ये येण्याच्या एक दिवस अगोदरच अजित पवारांनी धस यांच्याबाबत केलेलं हे वक्तव्य. त्यामुळं बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद दादाच्या हातात आल्यानंतर धस विरुद्ध अजित पवार हा नवा संघर्ष बीडमध्ये पाहायला मिळू शकतो या चर्चांना आधीच उधाण आलं होतं. त्यानंतर आज अजित पवार बीडच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी दाखल झाले. आक्रमक शैलीत त्यांनी बीडमधील एकूण परिस्थितीवर भाष्य करत आपल्याच कार्यकर्त्यांना सज्जड दम देखील भरला. कोणी चुकीचं काम केलं तर मी कोणाला पदराखाली झाकून घेणार नाही, तो आपला असला तरी त्याच्यावर कारवाई होईल असं अजित पवारांनी ठणकावून सांगितलं. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून बीडची विस्कटलेली घडी अजित पवार पुन्हा बसवणार असं वाटलं. मात्र एकीकडे वाढत्या गुन्हेगारीवरून दम देत असताना दुसरीकडे ज्या सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात खऱ्या अर्थानं आवाज उठवला होता, संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी सर्वात आधी पुढाकार देखील घेतला होता, त्यात सुरेश धस यांना बीड जिल्हा नियोजन सदस्य समितीमधून अजितदादांनी आता वगळलं. खर तर राज्यात महायुती सरकार आल्यानंतर राज्यातील सर्वच नियोजन समित्यांवरील नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळं नियोजन समित्यांवर केवळ पालकमंत्री, जिल्हाधिकारी एवढेच नेते उरले होते. मात्र आता बीड जिल्हा नियोजन समितीवर विधिमंडळ सदस्यांमधून नामनिर्देशित करायच्या 2 जागांवर गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित, केजचे आमदार नमिता मुंदडा यांचीच नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र सुरेश धस यांना या समितीतून वगळण्यात आल्यानं आता आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. विशेष म्हणजे संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित, नमिता मुंदडा आणि पर्यायानं धनंजय मुंडे यांना नियोजन समितीच्या बैठकीत देखील आता स्थान देण्यात आलंय. तसेच बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनावणे यांनाही बैठकीत स्थान आहे. अशा वेळेस धस यांना वगळून दादांनी मुंडेंना बळतर दिलं नाही ना या चर्चा आता बीडमध्ये पुन्हा एकदा सुरू झाल्यात. माजलगावचे आमदार असलेल्या प्रकाश सोळंके यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना धारेवर धरलं होतं. मुंडेंचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी त्यांनी अजित पवार यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलं होतं. एवढंच नव्हे तर बीडचं पालकमंत्री पद हे वाल्मिक कराड यांच्याकडे होतं. एसपी सुद्धा कराडची वाट बघत बसायचे असे अनेक गौप्यस्फोट करत प्रकाश सोळंके यांनी खळबळ उडून दिली होती. तसं बघितलं तर प्रकाश सोळंके हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचेच आमदार आहेत. मात्र तरीही त्यांनी आपल्याच पक्षाला घरचाहेर दिल्यानं अजित पवारांनी त्यांनाही जिल्हा नियोजन समितीतून बाहेरचा रस्ता दाखवल्याचं आता या निमित्ताने बोललं जात आहे. दुसरीकडे सुरेश धस यांनी तर वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंवर जास्तच हल्लाबोल केला होता. वाल्मिक कराडचा आका कोण आहे हे आधी शोधा ही मागणी सर्वात आधी सुरेश धस यांनीच उचलून धरली होती. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे हितसंबंध सुरेश धस यांनीच उघड केले होते. बीडमधील दहशत, भीतीचं वातावरण, अपहरणाचा आणि खुनाच्या घटना त्यांनी सातत्यानं मीडियासमोर मांडल्या होत्या. मुंडे बहीण भाऊंना सुरेश धस यांनी अक्षरशः घाईला आणलं होतं. धनंजय मुंडेंनी 73 कोटींचा घोटाळा केलाय असा आरोपही सुरेश धस यांनी केला होता. सुरेश धस यांच्या आक्रमक पवित्र्यामुळेच अजित पवारांचे खासम खास असलेले धनुभाऊ आता बॅकफुटला फेकले गेले. त्यामुळे दादांनी सुरेश धस यांना दणका देत बीड जिल्हा नियोजन समितीतून वगळलं
आणि धनंजय मुंडे यांचं राजकीय नियोजन केलं, अशा चर्चा आता सुरू झाल्या. आता दादांच्या निर्णयानंतर सुरेश धस काय प्रतिक्रिया देतात, कोणत्या शब्दात व्यक्त होतात, हे बघितलं पाहिजे. बाकी तुम्हाला काय वाटतं? सुरेश धस आणि प्रकाश सोळंके या दोघांना बीड जिल्हा नियोजन समितीतून हटवून अजित पवारांनी चूक केली आहे का? तुमची मतं, प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.